पत्रकार परिषद घेण्यामागचा आपला हेतू काय होता, काय विषय होता आणि त्या विषयाला आपण कसे हाताळा त्याबद्दल काय? असं आहे की लोकनेते दिवा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटलांचं नाव द्यावं हा नामकरण प्रश्न गेले अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत आणि प्रलंबित असल्या कारणाने यात सरकार आणि केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे धरणे आंदोलन आहे. विशेषतः या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की 90 दिवसाच्या आतमध्ये आम्ही या ठिकाणी निश्चितपणे ज्या नमुन्यामध्ये अर्ज पाठवायचे ते पाठवू आणि पंतप्रधानांची सही घेऊन निश्चित नामकरण करू असं आश्वासित केलं होतं. गेले 3 महिने होऊन गेले, 4 महिने झाले, तरी देखील या संदर्भात माननीय मुख्यमंत्री किंवा कोणीही सन्मानित जे कोणी व्यक्ती आहेत अशा प्रकारची कोणीही आश्वासित करत नाही किंवा बैठक बोलवत नाही. यामुळे जनतेमध्ये एक असंतोष निर्माण झालेला आहे आणि असंतोषाचा भडका उडू नये म्हणून पहिल्यांदा शांततेच्या मार्गाने हा धरणे आंदोलनाचा प्रश्न सर्व पक्ष कृती समिती आणि जवळजवळ 19 संघटना नागरिक समाजाच्या आहेत त्या सर्वांनी या ठिकाणी पाठिंबा व्यक्त केलेला आहे. बजेटच्या अधिवेशनामध्ये 180 आंदोलनांचा पोलीस गट होऊन झालेला आहे. तुमचं आंदोलन त्यामध्ये प्लस भर पडली. सगळे म्हणता आम्ही आज रस्त्यावर येऊ प्रवासांची सामान्य नागरिकांचं वाहतूक कोंडी होते. तुम्ही वर्षभर आंदोलन का करत नाही असं म्हणजे त्या महिन्यामध्ये कशी गर्दी एवढी करतात त्या वर्षभर तुम्ही आंदोलन का ठेवतात वाटतं? नाही, वर्षभर आत्ता असं आहे की अधिवेशन सुरू होणार आहे. ठीक आहे ना, पण अधिवेशन चालू करा ना किंवा अगोदर करा. नाही, असं प्रश्न असे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन आहे आणि ते अधिवेशन सुरू होतोय. अधिवेशनामध्ये हा विधानसभेमध्ये कदाचित हा प्रश्न उपस्थित होतील, विरोधी पक्षाचे लोक उपस्थित करतील की तुम्ही आश्वासन दिलेलं काय झालं. आणि म्हणून हीच वेळ अशी आहे की ज्या वेळे लोक प्रश्न विचारू शकतात. इतर वेळ अधिवेशन नसल्या कारणाने विचारणार कोणाला. अधिवेशन काळात तुम्हाला सरकार बोलतं आमचं करतो बोलतं, तुम्ही उठून परत घरी जाता, परत पुढच्या तुम्ही परत एवढं येतात, परत अधिवेशन येतात, हे कंटिन्यू चालू आहे सर. आम्ही असं हे करणार आहोत की आता अधिवेशन हो न हो याच्यानंतर 15 दिवसाची बैठक होणार आहे. त्यामध्ये आम्ही अधिवेशनाची वाट पाहणार नाही. आम्ही रस्त्यावर येण्याची निश्चित एक दिशा देणार लोकांना. सर तुम्ही सरकार बोलला उठून बघा ना, बसा ना कंटिन्यू, उठता कशाला?